की म्हणजे लाडक्या ताईंनो 25वा हप्ता म्हणजे जुलै महिन्याचा हप्ता या ठिकाणी नवीन जी.आर येणार का? कारण की मागील जी.आर या ठिकाणी हटवण्यात आलेला आहे आणि सगळ्यांना माहिती आहे रक्षाबंधनानिमित्त 2 हप्ते एकत्र टाकणार अशा बातम्या समोर येत आहेत. मग लाडक्या ताईंनो तुम्हाला 3000 रुपये भेटणार का? याच्यामुळे हा नवीन जी.आर येणार आहे का? मागचा जी.आर का डिलीट केलाय? त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी तुम्हाला व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. सकाळपासून वेळ न भेटल्यामुळे लाडक्या ताईंनो आता हा व्हिडिओ बनवत आहे. त्याच्यामुळे सर्व लाडक्या ताईंना विनंती, खूप महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे कारण की एक प्रकारे लाडक्या ताईंच्या साठी या ठिकाणी सरकार काही हालचाली करत आहे का? सरकारचा काही निर्णय होत आहे का? या ठिकाणी मी तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगणार आहे. आणि बघा लाडक्या ताईंनो हप्ता कधी वाटप होणार आहे, एक तारीख महत्त्वाची समोर आली आहे. ती तारीख देखील तुम्हाला मी सांगणार आहे याच व्हिडिओमध्ये. व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, काळजीपूर्वक हा व्हिडिओ पाहिजे. चला वेळ घालवता व्हिडिओला सुरुवात करतो. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे 25वा हप्ता वाटपाचा एक जी.आर आला होता 12 ऑगस्टला. 12 ऑगस्टला एक जी.आर आला होता, तो होता जुलै महिन्याच्या हप्ता वाटपासाठी. त्याच्यामध्ये निधी पण वाढून आला होता आणि 12 ऑगस्टचा जी.आर या ठिकाणी जर बघितलं त्या वेबसाईट वरून आता डिलीट करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर अजून दुसरे पण जी.आर या ठिकाणी डिलीट करण्यात आलेले आहेत. तर या गोष्टी नेमक्या कशामुळे झाल्यात, त्याच्यामुळे नवीन जी.आर येणार का? लाडक्या बहिणी प्रश्न विचारत आहेत, कमेंट्स मध्ये येत आहेत, भरपूर सारे कमेंट्स येत आहेत की गुरुदादा हा जी.आर नेमका का या ठिकाणी काढण्यात आला, किंवा जी.आर डिलीट करण्याचं नेमकं काय कारण आहे, किंवा लक्षात घ्या महिला व बाल विकास विभाग यांच्या अधिकाऱ्यांनी देखील माहिती दिलेली आहे की या ठिकाणी आम्ही 2 हप्ते एकत्र टाकणार आहोत आणि सरकारच्या या ठिकाणी हालचाली सुरू आहेत. मग याचंच ते कारण नाहीये का की 2 हप्ते एकत्र टाकणार आहेत म्हणून नवीन जी.आर काढणार आहेत, किंवा तो मागचा जी.आर काढलेला आहे? तर या सगळ्या गोष्टी सांगणार आहे. खूप महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे. 3000 हप्ता मिळणार का? लाडक्या ताईंनो बघा, आता सरकारला एक विनंती आहे. मागं आपण पण या ठिकाणी सांगितलं होतं, हा जो जी.आर आहे त्याचा जी.आरचा हप्ता वाटप घ्या लवकर आणि लगेच रक्षाबंधनाला पुन्हा या ठिकाणी हप्ता वाटप चालू करा. तर अशा स्वरूपात 3000 रुपये लाडक्या बहिणीच्या अकाउंटला येतील. तर त्याचमुळे 3000 रुपये भेटणार का? एक नव्या प्रकारची लाडक्या ताईंनो या ठिकाणी आपल्या मनामध्ये एक स्वप्न निर्माण झालंय. स्वप्न म्हणण्यापेक्षा एक आशेचा किरण निर्माण झालेला आहे की बाबा हा जी.आर केलाय म्हणजे आता 3000चा जी.आर तर येणार नाहीये ना, 3000 रुपये तर लाडक्या बहिणीच्या अकाउंटला येणार नाहीयेत ना, रक्षाबंधनात गिफ्ट लाडक्या बहिणीच्या अकाउंटला येणार आहे का? या सगळ्या गोष्टी व्हिडिओमध्ये सांगणार आहे. नवीन जी.आर केव्हा येणार या गोष्टी सांगतो. चला वेळ वाया घालता व्हिडिओला सुरुवात करतो. सगळ्या गोष्टी तुम्हाला मी पुराव्या सहित दाखवणार आहे लाडके जणू. खूप महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे. सगळ्यात पहिली गोष्ट बघा, टाइम्स ना इकॉनॉमिक्स टाइम्स मराठीवर हा एक महत्त्वाचा गोष्ट होती. ते बघा लक्षात घ्या, 15 ऑगस्ट ते 20 ऑगस्ट लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये कधी जमा होणार 3000 रुपये. 3000 रुपयाची ही बातमी लाडक्या ताईंनो 15 ऑगस्टला तर या ठिकाणी आलेली नाहीत. मग 20 ऑगस्ट आता तारीख समोर आलेली आहे. 20 ऑगस्ट या तारखेला हप्ता भेटणार का? बघा जवळजवळ या ठिकाणी 2-3 दिवस, 15 ऑगस्ट, 16 ऑगस्ट, 17 ऑगस्ट या ठिकाणी आलेला आहे. मग या ठिकाणी कधी हप्ता वाटप होणार या सगळ्या गोष्टी सांगतो. या ठिकाणी लाडक्या बहिणीच्या वतीने बघा 15 ते 20 ऑगस्टच्या दरम्यान ही बातमी आलेली आहे. आता जो नवीन हप्ता वाटप असणार आहे याच्यामध्ये काय होणार आहे, या 15 ते 20 ऑगस्ट पर्यंत हप्ता वाटप होणार आहे का? एक छोटा प्रश्न विचारतो, तुम्हाला सगळ्यांना प्रश्न विचारतोय की सरकारने आता किती रुपये टाकायला पाहिजे. आता मी बोलणार नाही, तुम्ही सांगायचंय. लाडक्या ताईंनो आता सरकारने लाडक्या बहिणीला हे गिफ्ट द्यायला पाहिजे का? 3000 रुपये लाडक्या बहिणीच्या अकाउंटला टाकायला पाहिजेत. माझं तर असं मत आहे, लाडक्या ताईंच्यासाठी यावेळेस रक्षाबंधनासाठी पहिला हा 25वा हप्ता 1500 रुपये टाका आणि 26वा हप्ता 2100 रुपये चालू करा. बघा किती महत्व होईल लाडक्या ताईंनो. तुम्हाला कसं वाटेल जर 2 हप्ते एकत्र आले, म्हणजे बघा पहिले 1500 आणि नंतरचे 2100 असे जर बघितले तर जवळजवळ 3600 रुपये तुमच्या अकाउंटला आले तर कसं वाटेल. आणि ज्या लाडक्या ताईंना बाहेर काढले त्या सगळ्या लाडक्या ताईंना मध्ये घ्या. मध्ये घेतल्याशिवाय पर्याय नाही. सरकारला ही आपली ठाम मागणी असणार आहे. आणि यासाठी या ठिकाणी मी सकाळपासून माझी खटपट होती. आपल्या राज्याच्या उपमुख्यमंत्री आदरणीय वहिनी साहेबांना भेटण्याचं, माझी मीटिंग लावण्याचं या ठिकाणी चालू आहे. लवकरात लवकर त्यांची मीटिंग झाली तर त्यांना मी स्वतः या ठिकाणी ही मागणी करणार आहे की लवकरात लवकर लाडक्या बहिणीची ही ई-केवायसी चालू करा आणि ज्या 92 लाख लाडक्या बहिणी बाहेर निघाल्यात त्यांना मध्ये घ्या. हा गुरुद्वारा तुमच्यासाठी लाडक्या ताईंनो झगडणार, झटणार, काळजी करायची गरज नाही. चला आता पुढची बातमी तुम्हाला एक चांगली दाखवतो. ती काय बातमी आहे या ठिकाणी तुम्हाला आता सांगतोय.
तर बघा ही साम टीव्हीची एक बातमी बघा, लाडक्या बहिणीच्या खात्यावर 3,000 रुपये जमा होणार तारीखी समोर आलेली आहे, महत्वाची अपडेट समोर आलेली आहे. सगळीकडे आता 3,000चं चालू झालंय आणि वरून काय झालंय माहितीये का, हा GR डिलीट झाल्यामुळे तर सगळीकडे एकच खळबळ या ठिकाणी आलेली आहे. बाबा हा GR काढलाय, 1500 GR डिलीट केलाय म्हणजे आता 3,000 रुपये लाडक्या बहिणीच्या अकाउंटला येणार, 3,000 रुपये लाडक्या बहिणीच्या अकाउंटला येणार. ह्या सगळ्याकडे आता चर्चा चालू आहेत. लाडक्या बहिणी मला पण असं वाटले यावेळेस 3,000 रुपये यायला पाहिजेत. सरकारने 2 वर्षापूर्वी 3,000 टाकले होते, यावेळेस पण रक्षाबंधनाला 3,000 रुपये सरकारने टाकावेत. आणि आपण जर शब्द दिले, आपण जर आवाज उठवला तरच कुठतरी काहीतरी होईल. नसता आपण जर शांत गप्प बसलो तर काही होणार नाही लाडक्या बहिणींनो. त्याच्यामुळे सगळ्यांनी सपोर्ट पण करायचा आहे. चला, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी हवेत बोलत नाही, ज्या गोष्टी टीव्हीवर न्यूजपेपरला सगळीकडे येतात ते सांगतोय. लाडक्या बहिणींनो, साम टीव्हीमध्ये ही बातमी पण आलती की महिला व बाल विकास विभाग, हे वाचून घ्या, महिला व बाल विकास विभाग अधिकाऱ्यांनी त्यांना सांगितलेलं आहे की यावेळेस 3,000 रुपये 2 हप्ते एकत्र पडू शकतात. या ठिकाणी सरकारच्या हालचाली चालू आहेत. हे मी बोलत नाही, या ठिकाणी बघा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेले काय, ती या एकाच वेळी 3,000 रुपये जमा होणार असल्याची माहिती सरकारी कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेली आहे. तुम्ही या ठिकाणी ते वाचू शकता. आता एक अजून महत्वाची गोष्ट दाखवायची तुम्हाला, GR बघा, ही एक GR ची वेबसाईट आहे. या ठिकाणी तुम्हाला दिसतंय, या ठिकाणी अनुक्रमांक या ठिकाणी दिसतात, 11, 12, 13 वगैरे सगळे दिसतात. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांचे हे सगळे GR आहेत. या ठिकाणी तारखा दिसतात बघा, 13 तारीख आहे, 13 तारीख आहे, 13 तारीख आहे. या ठिकाणी 13 नंतर 7 तारीख आहे, म्हणजे 12 तारखेचा GR या ठिकाणी कुठं दिसत नाही. म्हणजे 13 नंतर डायरेक्ट 7 तारखेचे GR, म्हणजे 12 तारखेचे सगळे डिलीट करून टाकलेले आहेत. आता ह्याचे कारण वेगवेगळे असू शकतात, हे कारण समोर अजून आलेले नाहीत. हे पण तुम्हाला मी क्लिअर करून सांगतोय. असं समजू नका की बाबा इकडे सांगितलंय तिकडे सांगितलंय, या आम्हाला ह्यांनी सांगितलंय की बाबा हा GR याच्यामुळे काढलाय, असं कुणी अजून सांगितलेलं नाही. उगाच कुणीतरी सांगते म्हणून विश्वास ठेवू नका. फक्त अनुमान मांडला जात आहे की बाबा मागचे GR या ठिकाणी डिलीट का केलेत की नवीन GR येऊ शकतो. नवीन GR येण्यासाठी मागचे GR काढलेले आहेत. त्याच्यामुळे सर्व लाडक्या ताईंना विनंती आहे, 20 ऑगस्ट, मी तारीख सांगतो तुम्हाला, 20 ऑगस्ट पर्यंत वाट बघायची आहे. 20 ऑगस्ट एक महत्वाची तारीख समोर आलेली आहे, किंवा येणाऱ्या शुक्रवारपर्यंत वाट बघायची. शुक्रवारपर्यंत काय होतंय हे तुम्हाला मी सांगतो लाडक्यांनो, कारण की शुक्रवारपर्यंत आपल्याला बघायचे हप्ता येतो का नाही. जर हप्ता आला तर 3,000 रुपये या ठिकाणी भेटायला पाहिजेत. आणि असं पण होऊ शकते लाडक्या ताईंनो, यावेळेस 1,500 रुपयेच येणार आहेत. बघा, सरकारला आता परत सांगतोय, सरकारला लाडक्या ताईंनो, तुमचं परत आता तुम्ही म्हणत असाल की दादा तुम्ही म्हणतो 3,000 भेटणार आहेत, पण ही गोष्ट समजून घ्या. हे आपण म्हणतोय, मी म्हणतोय, बाकीचे युट्यूबर म्हणतात, बाकीचे टीव्ही चॅनलवाले म्हणतात, बाकीचे न्यूजपेपरवाले म्हणतात की 3,000 रुपये भेटून द्या, 3,000 रुपये भेटून द्या. या ठिकाणी एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी, महिला व बाल विकास विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पण बोललंय 3,000 रुपये भेटून द्या. पण ह्या ठिकाणी अजून असं अधिकृत बातमी आलेली नाही. त्याच्यामुळे आपल्याला एकच काम करावं लागणार आहे, आपल्या सगळ्यांना एकत्र यावं लागणार आहे, सपोर्ट करावं लागणार आहे आणि सरकारपर्यंत आपला आवाज पोहोचवावा लागणार आहे. सरकारपर्यंत हा आवाज पोहोचवायचा आहे की लाडक्या दादांकडून लाडक्या ताईंना 3,000 रुपये रक्षाबंधनाचं गिफ्ट भेटायला पाहिजे. 3,000 रुपये लाडक्या बहिणीच्या अकाउंटला भेटायला पाहिजेत आणि सरसकट सगळ्या लाडक्या ताईला भेटायला पाहिजे. तुम्हाला याच्यावर काय वाटतं, सपोर्ट आहे का? सपोर्ट असेल तर कमेंट बॉक्समध्ये दिला. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री गुरुदेव.